नमस्कार, मी सुवर्णा जोशी. न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नववर्षाच्या स्वागताकरता मोठ्या प्रमाणावर थंड हवेची ठिकाणं, समुद्र किनारे या ठिकाणी पर्यटन स्थळांना पसंती असते. पर्यटकांची पहिली पसंती अशाच ठिकाणांना असते. अनेक पर्यटक कुटुंबासह नाताळच्या सुटीत नव्या वर्षाच्या स्वागताकरता पर्यटन स्थळांभोवती गर्दी करताना आपण पाहतो आहोत. पण यंदा नववर्ष स्वागत आणि सुट्यांवर कोरोनाचं सावट आहे. सरकारने अनेक निर्बंध मागे घेतलेले असते तरी कोरोनाचा धोका कमी झाला आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळे पर्यटन खरंच सुरक्षित आहे का, यावर आहे आमची आजची वृत्तमालिका. अनेक समुद्र किनाऱ्यांवर पर्यटक पोहण्याचा आनंद घेत आहेत, पण इथं जीवरक्षक नाही आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक मृत्युमुखी पडल्याच्याही घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी चांजर्ले समुद्र किनाऱ्यावर 3 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तर कोणतीही सुरक्षितता पाळली जात नाही पर्यटकांकडूनही असंही दिसतं आहे. गर्दीच्या ठिकाणी पर्यटक तिथे जातात आणि मग कोरोनाचाही धोका आहे. सोयी सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे पर्यटन स्थळावर, हेही अनेकदा आपण आनंदाच्या भरात, उत्साहाच्या भरात विसरतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं होत असलेलं दुर्लक्ष कोरोनाला आमंत्रण देणार आहे. त्यामुळे पर्यटन स्थळांवर जे दुकानदार असतील, हॉटेल मालक चालक असतील, त्यांच्याकडून काय काळजी घेतली जाते, समुद्र किनाऱ्यांवर काय काळजी घेतली जाते, पर्यटक स्वतःची काळजी घेत आहेत की नाही, आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहेत की नाही, सोशल डिस्टन्सिंग पाळतायत की नाहीत, जर पर्यटन स्थळावर जात आहेत तर मास्क वापरताय की नाही, अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेण्याची नितांत गरज आहे. पर्यटन सुरक्षित आहे का, हा प्रश्न त्यामुळेच उपस्थित होतोय. आपण जरा पर्यटन स्थळांवर जातो ते यासाठी की गेले अनेक महिने आपण घरात आहोत, आपण कंटाळलेलो आहोत, आपल्याला थोडासा विरंगुळा हवा आहे, आपण एक चेंज स्वतःला मिळावा म्हणून सुद्धा बाहेर जातो. जरा वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या वातावरणात गेलं की विषय बदलतात, जरा मनाला शांती मिळते, डोकं शांत होतं, थोडा आराम होतो. अशा सगळ्यामध्ये आपण कोरोनाला तर आमंत्रण देत नाही ना. आनंदाच्या भरात, उत्साहाच्या भरात आपण गर्दीच्या ठिकाणी जाऊन कोरोनाचा प्रसार होईल अशी काही कृती आपल्याकडून घडत नाही ना. आपण मास्क वापरतोय का, आपण सोशल डिस्टन्सिंग पाळतोय का, आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतोय का, सॅनिटायझेशन आपलं व्यवस्थित सुरू आहे का, हॉटेलमध्ये सॅनिटायझेशन आहे याची काळजी आपण घेतोय का, समुद्रकिनारी जातो तर तिथे गर्दी होणार नाही याचं भान आपल्याला आहे का, या सगळ्या गोष्टींची काळजी नितांत गरजेची आहे.